नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा पहिला प्रश्न आहे, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 आगरताळा, 2 कोहिमा, 3 इम्फाळ आणि 4 शिलाँग। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोहिमा। प्रश्न दुसरा आहे, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून गेले आहे? ऑप्शन 1 7 राज्य, 2 8 राज्य, 3 9 राज्य आणि 4 5 राज्य। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8 राज्य। प्रश्न तिसरा आहे, धूपगड हे कोणत्या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत, 2 अरवली पर्वत, 3 सह्याद्री पर्वत आणि 4 अन्नामलाई पर्वत। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत। प्रश्न चौथा आहे, दाल सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन 1 ओडिसा, 2 राजस्थान, 3 जम्मू आणि काश्मीर आणि 4 केरळ। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर। प्रश्न पाचवा आहे, भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? ऑप्शन 1 काशी, 2 नागपूर, 3 वाराणसी आणि 4 उत्तराखंड। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी। प्रश्न सहावा आहे, भारतातील साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असणारे राज्य कोणते? ऑप्शन 1 महाराष्ट्र, 2 ओडिसा, 3 तमिळनाडू आणि 4 केरळ। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केरळ। प्रश्न सातवा आहे, हरिजन सेवक संघ या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा गांधी, 3 नारायण गुरु आणि 4 गोपाळकृष्ण गोखले। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी। प्रश्न आठवा आहे, धूमकेतू या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ऑप्शन 1 भाऊ महाजन, 2 बाळशास्त्री जांभेकर, 3 गोपाळकृष्ण गोखले आणि 4 अरविंद घोष। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भाऊ महाजन। प्रश्न 9 आहे, सातवाहन या साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन 1 श्रीगुप्त, 2 पुष्यमित्र शुंग, 3 सिमुक आणि 4 गोपाळ। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिमुक। प्रश्न 10 आहे, पोलीस पाटलाला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन 1 महापौर, 2 उपजिल्हाधिकारी, 3 तहसीलदार आणि 4 विभागीय आयुक्त। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपजिल्हाधिकारी। प्रश्न 11 आहे, ग्रामपंचायतचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन 1 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, 2 ग्रामसेवक, 3 उपजिल्हाधिकारी आणि 4 तहसीलदार। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तहसीलदार। प्रश्न 12 आहे, पंचायत राज हे कोणत्या नेत्याचे स्वप्न होते? ऑप्शन 1 महात्मा गांधी, 2 सुभाषचंद्र बोस, 3 जयप्रकाश नारायण आणि 4 राजाराम मोहन रॉय। तर याचं योग्य उत्तर आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।